तू जपायला हवा होतास, तू जपला नाहीस. आणि या खोट्या माणसांना खरा सोन्याचा दागिना वाटतेस. खरंच खरंच तुला दागिन्यांची किंमत नाही. चुकतोयस तो राज, पण एक गोष्ट विसरू नकोस, शेवटी काही झालं तरी सानिया या घरची सून आहे. तिचा पहिला दिवाळ सण, तिच्यासाठी काहीतरी दागिना घेणं ही आपली परंपरा आहे आणि ती परंपरा मी जपते. परंपरेच्या नावाखाली या असल्या खोट्या माणसांना जपायचं. करेक्ट आहे. तुला ना फक्त परंपरेची कदर, सोन्यासारख्या माणसांची ना. तू म्हणतेस ना तुला माणसं ओळखता येतात, काही येत नाही तुला. कारण जर खरंच माणसं ओळखता आली असती तर आज काकू आपल्या सोबत असते. संस्कृती आणि परंपरा जपणे म्हणजे चुकीच्या माणसांना पाठीशी घालणे असं होत नाही ना. काहीही बोलू नकोस राज. एक कुटुंब प्रमुख म्हणून, सासू म्हणून मी फक्त माझं कर्तव्य करते. सासू नाही, परंपरा जपण्याच्या नादाखाली एकतरी ह्या खोट्या चुकीच्या माणसांना पाठीशी घालतेस. पण एक सजेशन होत आहे, जिथून तू या संस्कृती आणि परंपरेवर PhD केली आहेस ना, तिथूनच माणसं ओळखण्याच्या विषयात एखादा क्रॅश कोर्स करता येतो का ते बघ. कारण माणसं ओळखण्याच्या विषयात फेल आहेस तू. वाट वाट दागिने वाट. चळलं मेले लक्षण ते. ही कसली आणलीस? वर्षातून एकदा तर साडी घेता, महागाची तरी घ्यायची. सुलभे, ही तुझ्यासाठी. हो, एवढी महागातली साडी कशाला आणली माझ्यासाठी? अगं आणि ही आमच्या बायसाठी. बघ, आवडली का? काय आवडली का? छान आहे, पण मी आईचीच साडी नेसेन. ताई, ह्या कंदिलाला हा रंग छान नाही दिसत आहे. गुलाबी रंग लावायचा का? प्रेमाचा. बघ ना, छान दिसेल.